मुलांनो, आपल्या आधीच्या भागात आपण व्याकरणापर्यंत अभ्यास कसा करायचा याच्याबद्दल जाणून घेतलं आणि काही प्रश्न प्रकार सुद्धा बघितले. उपयोजित लेखन कसं करायचं मोठा प्रश्न असतो, कारण की विषय काय आधी आपल्याला माहीत नसतात. पण तरीही उपयोजित लेखन कसं करायचं याबद्दल आपल्या पाठ्यपुस्तकातच व्यवस्थित सांगितले. आपण आज तेच बघणार आहोत. त्याच्या अनुषंगाने आपण लेखनाचा अभ्यास सराव कसा करायचा हे पण बघणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आपण बातमी लेखनाबद्दल बोलूयात. बातमी लेखनासाठी आपल्याला लेखन कौशल्य, भाषेचं उत्तम ज्ञान, व्याकरणाची जाण, अगदी सोपी सुटसुटीत वाक्यरचना आणि समग्र वाचन अपेक्षित असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे वाचताना तुम्ही लक्षात ठेवा की बातमी तयार करताना निकष काय वापरले गेलेले आहेत, कारण की हेच निकष तुम्हाला मार्क मिळवून देतात. ह्या प्रत्येक निकषाला मार्क असतात. म्हणजे तुम्ही बातमी लेखनाला शीर्षक दिलंय का, दिनांक, स्थळ, कालावधी ह्याच्याबद्दल तुम्ही उल्लेख केलेला आहे का, बातमी घडून गेल्यामुळे बातमीचं लेखन नेहमी भूतकाळात केलं जातं, तर तुम्ही वाक्यरचना करताना भूतकाळ वापरलाय की नाही, किंवा तुम्ही कुठल्या पद्धतीने वाक्यरचना केलेली आहे, भावना कोणाची दुखवली जाणार नाही, जनक्षोभ वाढेल असं काही वाक्यात आहे का तुमच्या, आणि बातमी लिहिताना महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडलाय का, तपशील नंतर दिलाय की नाही, या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्हाला बातमीला मार्क तुमच्या दिले जातात. त्यामुळे दिनांक, स्थळ, कालावधी, शीर्षक यांचा अतिशय चांगल्या प्रकारे विचार करून ती बातमी लिहा, कारण की या सगळ्या गोष्टींना मार्क असतात. भान कुठला आपल्याला ठेवायचं आहे हे पण महत्त्वाचं आहे की विश्वासार्हता आहे का. त्यामुळे आपली बातमी लिहिताना तुम्हाला या घटनेच्या बद्दल माहिती कोणाकडनं कळाली हे पण लिहिणं. कधी कधी PTI वृत्त समूहाकडनं ही बातमी कळते, कधी कधी पत्रकारांच्याकडनं कळते, आणि आपल्या प्रश्नामध्ये याचा उल्लेख केला गेलेला असतो. तो कुठे उल्लेख आहे ते बघून ते नमूद करणं आपल्या बातमीमध्ये महत्त्वाचं असतं. सगळ्यात महत्त्वाचं तटस्थ भूमिकेतून लेखन करणं बातमीचं महत्त्वाचं असतं. अचूक आणि योग्य तपशील तुम्ही दिलाय का बातमीचा ते बघणं महत्त्वाचं असतं. आणि घडलेल्या घटनेचं लेखन करायचंय आपल्याला. आपल्या मनाने कुठलीही गोष्ट त्याच्यात ऍड करायची नाहीये. या गोष्टीचा भान ठेवून आपल्याला बातमीचं लेखन करायचंय. त्यामुळे परत एकदा बातमी लेखन कसं करायचं हे जे पुस्तकात, हे जे तुम्हाला दिसतं ते पुस्तकातनंच मी घेतलेलं आहे. आपल्या परिशिष्टांमध्ये हे व्यवस्थित दिलं गेलेलं आहे की बातमी लेखन किंवा उपयोजित लेखन करताना कुठल्या गोष्टींचा विचार केला पाहिजे, निकष कुठले कुठले मनात ठेवून मार्क दिले जाणार आहेत, हे सगळं व्यवस्थित आपल्या पुस्तकांमध्ये दिलं आहे. पुढचं बघूयात कथालेखनासाठी. कथालेखन करताना योग्य शीर्षक, इथे तात्पर्य लिहिण्याची गरज नाहीये. शीर्षकावरून कथेचं बीज लगेचच लक्षात यायला पाहिजे, लगेचच त्याची कल्पना यावी असं असतं. म्हणून शीर्षक म्हणून सुविचार म्हण असावी असं काहीही बंधन नाहीये. चौथं सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला कथा भूतकाळात लिहायची. त्याच्यातली घटना, प्रसंग हे लिहिताना काळाचं भान ठेवायचंय. भाषेला ओघ असावा, घटनांना ओघ असावा, कालानुक्रम नीट असावा. आधी हे लिहिलं नंतर ते लिहिलं असं करू नका. एक जो क्रम ठरवला त्याच क्रमाने सगळं लिहा. त्या कथेबीजानुसारच पात्रांचा संवाद, त्यांची भाषा योग्य असावी आणि तशी वातावरण निर्मिती असावी अशी तुमच्याकडनं अपेक्षा केली जाते. पण ह्याच्यात महत्त्वाची गोष्ट जी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे कथा लिहिताना, एकतर त्याचं शीर्षक, दुसरं म्हणजे कथा भूतकाळात लिहावी. ह्या 2 अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवून तुम्हाला कथा लिहायची आहे. त्याच्यानंतर आपण बघूयात जाहिरात लेखन. कृतीपत्रिकेमध्ये जाहिरात लेखन करताना काय करायचं ह्याच्याकडे पहिल्यांदा लक्ष देऊयात. जाहिरात पेनाने लिहावी, पेन्सिलचा वापर करू नये हे पुस्तकातच दिलेलं आहे. आणि चित्र काढण्याची आवश्यकता नाहीये, कारण की इथे आपण चित्राचं मूल्यांकन करणार नाही आहोत. तुम्ही कमीत कमी शब्दांमध्ये तुम्हाला दिलेल्या गोष्टीचं किती जास्तीत जास्त वर्णन केलेलं आहे हे बघितलं जाणार आहे. त्यामुळे चप्पलेची जाहिरात करायला सांगितलं, ती मोठी थोरली चप्पल काढून ठेवली मी तरी मला मार्क मिळाले नाहीत. काय सुंदर चप्पल काढली होती मी, निळ्या निळ्या रंगाची, लाल लाल रंगाची, तरी मला मार्क दिले नाहीत. अरे पण त्याचं वर्णन केलंस का? ते नाहीच केलंस, मग कसे मार्क मिळतील? त्यामुळे चित्राकडे कमी लक्ष द्या, पण तुम्ही तुम्हाला दिलेल्या जाहिरातीचा जो संदेश आहे त्याचं वर्णन तुम्ही किती छान करताय याच्याकडे जास्त लक्ष द्या. प्रत्येक मुद्दा जाहिरातीतला येणं गरजेचं आहे आणि कमीत कमी शब्द वापरून जास्तीत जास्त आशय पोहोचवणं हे जाहिरातीचं सूत्र लक्षात ठेवा. त्यामुळे पेनाने लिहावी, पेन्सिलीचा वापर करू नये हे कृतीपत्रिकेमध्ये जे सांगितलंय पुस्तकात ते अतिशय लक्षात ठेवा. आणि मोठं थोरलं चित्र काढण्याची काहीच गरज नाही. म्हणजे मी
15 मिनिटं मी जाहिरात लेखनासाठी ठेवली, त्याच्यातली मी 10 मिनिटं चित्रच काढले आणि 5 मिनिटं लिहिलं, तर मला मार्क मिळणार नाहीत, हे परत परत सांगतेय मी. त्यामुळे चित्र काढण्यासाठी जास्त वेळ घालवू नका. जास्तीत जास्त छान शब्द कसे वापरता येतील याकडे लक्ष द्या. त्यामुळे इथे जे सांगितले आहे की जाहिरात लेखन करताना कमीत कमी शब्दांचा वापर करा, लक्षवेधी शब्दरचना असावी, कशाची जाहिरात आहे ठळकपणे आणि आकर्षकपणे नमूद केलं जावं, काव्यमय अलंकारिक शब्दांचा वापर असावा, त्याच्यात काय ऑफर्स असतील तर ते देणं, ते सांगणं महत्त्वाचं आहे, गुणवत्ता सांगणं महत्त्वाचं आहे, पत्ता, संपर्क, मोबाईल असेल, मेल आय डी असेल याचा उल्लेख असणं महत्त्वाचं आहे. हे सगळं बघा आणि ह्या सगळ्याबद्दल आपल्या प्रश्नातच सगळं दिलेलं असतं. त्यामुळे अतिशय शांत चित्ताने पहिल्यांदा प्रश्न वाचायची सवय लावून घ्या. सारांश लेखन. आता सारांश लेखनाचा जो आपण सारांश लेखन हे जे उपयोजित लेखन आहे याचा अभ्यास तुम्हाला 2 पद्धतीने करता येईल. एकतर मी जे तुम्हाला सांगितलं होतं की धड्यांचा अभ्यास करताना त्या धड्यामध्ये काय लिहिलं ह्याचा सारांश लिहा. हा सारांश लिहित असताना सारांश लेखनाचा अभ्यास आपसुकच तुमचा होणार आहे. तरी सुद्धा काही सारांश लेखनाच्या पायऱ्या ज्या सांगितल्यात त्याचा अगदी शांतपणे वाचन करा, त्याच्याबद्दल शांतपणे चिंतन करा. म्हणजे परिच्छेदाचं वाचन करणं, आशयाचं आकलन होणं, तुम्हाला कळलंय का त्या परिच्छेदात काय सांगितलंय, त्याच्यातला मध्यवर्ती विचार काय आहे. जसं आपण सुट्टीच्या बद्दल बघितलं, त्याच्यातला काय सुट्टीची आठवण हा त्याचा मध्यवर्ती विचार होता. त्याच्या अनुषंगाने सगळा तो लेख लिहिला गेलेला होता आणि मग समजलेला विचार स्वतःच्या शब्दात थोडक्यात मांडणं म्हणजे सारांश लेखन आहे. तसं सगळं उतरून काढणं म्हणजे सारांश लेखन नाही. त्यामुळे मध्यवर्ती कल्पना समजणं, आशयाचं आपल्याला पूर्णपणे व्यवस्थित आशय कळलाय की नाही हे समजून हे सांगणं, हे सारांश लेखनाचं महत्त्वाचं कौशल्य आहे. आणि हे कौशल्य तुम्ही कधी आत्मसात करू शकाल, जेव्हा त्याचा वारंवार तुम्ही त्याचा वापर कराल. सारांश लेखन तुम्ही वारंवार कुठे करू शकता? धड्यांचा सारांश लिहिताना. मग अख्ख्या धड्याचा सारांश लिहिणाऱ्या व्यक्तीला जेव्हा प्रश्नपत्रामध्ये एका परिच्छेदाचा सारांश लिहिला आला तर आरामात लिहिता येईल. म्हणून सारांश लेखनाचा अभ्यास अशा पद्धतीने करा. टीप जी आपल्या पुस्तकात दिली ती फार महत्त्वाची आहे. कमीत कमी शब्दात सारांश लिहिणे व त्या परिच्छेदातील आशयाचं पूर्ण अर्थ प्रतिबिंबित होणे हे महत्त्वाचे आहे. मुलांनो, उपयोजित लेखनामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो पत्रलेखनाचा. औपचारिक आणि अनौपचारिक पत्र ह्याच्यातला अंतर समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. औपचारिक पत्र लिहिताना आपण व्यक्तीला नाही, हुद्द्याला, त्या पदासाठी ते पत्र लिहित असतो. त्यामुळे त्या पत्राचा विषय लिहिणं, अचूक शब्दात आशय मांडणं हे फार महत्त्वाचं ठरतं. पण अनौपचारिक पत्र हे व्यक्तीसाठी असतं. त्यामुळे व्यक्तीचं क्षेमकुशल विचारणं, आपल्या भावना मांडणं, विस्तृत लेखन हे इथे गरजेचं असतं आणि त्या व्यक्तीचा नावाप्रमाणे सन्मानपूर्वक उल्लेख करणं गरजेचं असतं. या पत्रात विषय लिहिण्याची गरज नसते आणि पत्राच्या शेवटी डावीकडे पत्र पाठवणाऱ्याचा पत्ता लिहिणं मात्र इथे गरजेचं असतं. त्यामुळे औपचारिक पत्र आणि अनौपचारिक पत्राच्या भाषेमधला जो फरक आहे तो पण तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. औपचारिक पत्रामध्ये आपला मुद्दा व्यवस्थित मांडताना कमीत कमी शब्दांचा वापर करून प्रभावीपणे आपला आशय आपल्याला मांडता आला पाहिजे. तर अनौपचारिक पत्रामध्ये आपल्याला भावना आपल्या छान प्रभावी शब्दांमध्ये विस्तृत लेखनात मांडता येतात. त्यामुळे या दोन्ही गोष्टींमधला अंतर समजून घ्या. आपल्यालाच पुस्तकामध्ये पत्राचं प्रारूपही दिलं गेलेलं आहे. ते प्रारूप पण एकदा बघून घेऊयात आपण, कारण की प्रारूपालाही मार्क असतात. म्हणजे पत्रात आपण काय लिहिलं याच्याबरोबर पत्राचं प्रारूप काय पद्धतीने लिहिलेलं आहे यालाही मार्क असतात. दिनांक तुम्ही बघत असाल डावीकडे सगळं लिहिलेलं आहे. दिनांक, प्रति, माननीय, विषय, त्याच्यानंतर महोदय. इथे माननीय, इथे प्रति आणि माननीय लिहिताना जसं मी परत सांगितलं हुद्द्याचं नाव लिहिणं महत्त्वाचं असतं, व्यक्तीचं नाही. त्यामुळे प्रश्नात आपल्याला काय नाव दिलं गेलेलं आहे याच्याकडे विशेष लक्ष द्या. त्याच्यानंतर महोदय. इथे महोदयच्या इथे नाव आपण लिहित नाही, आपण महोदय लिहून आपल्या मुख्य मजकुराला सुरुवात करतो आणि त्यानंतर आपली विश्वासू, तुमचं नाव आणि पत्ता जो आपल्याला प्रश्नात दिला गेलेला असतो तो आपल्याला इथे लिहायचा असतो. अशा पद्धतीने आपल्याला हा मजकूर लिहायचा असतो. परत एकदा सांगते, प्रश्न प्रारूपालाही मार्क असतात. त्यामुळे पुस्तकातलं हे प्रारूप 4 वेळा बघा, त्या पद्धतीने 2 पत्र लिहून बघा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपली भाषा आपल्याला कमीत कमी शब्दांमध्ये किंवा कुठल्या पद्धतीने भाषा वापरणं गरजेचं आहे. महोदय लिहून तुम्हाला माहिती आहे का काय झालं आहे अशा पद्धतीने आपल्याला भाषा वापरता येणार नाही. सविनय निवेदन करतो,
आदरणीय महोदय, आपल्याला आदर दाखवतच बोलायला लागणार आहे जेव्हा आपण औपचारिक पत्र लिहित असू तेव्हा. त्यामुळे हा जो मुख्य मजकूर लिहिताना आपली भाषा कशी असावी यासाठी विशेष प्रयत्न करा. आपल्या पुस्तकामध्ये आपल्याला या पद्धतीचे 2 पत्र लिहिण्यासाठी दिलेले आहेत. मी मुद्दामून लेखन कृतीचा तुमच्यासमोर विषय काढती आहे, कारण की हे विषय जो आहे त्याच्या अनुषंगाने आपल्याला पत्र लिहायचं असतं आणि आपण प्रश्न नीट नाही वाचला तर आपण पत्रात चुकू शकतो. या जाहिरातीच्या आधारावरती आपल्याला रसिक वाचक या नात्याने संबंधित व्यक्तीला पुस्तकाची मागणी करणारं पत्र लिहायचंय आणि शालेय भांडार प्रमुख या नात्याने संबंधित व्यक्तीला शाळेसाठी मागवलेल्या पुस्तकांवरती सवलत देण्याचं विनंती पत्र लिहायचंय. दोन्हीची भाषा वेगळी असणं गरजेचं आहे. तुम्ही कोण आहात तिथे सुद्धा तिथे बदल होणार आहे. एकीकडे तुम्ही रसिक वाचक आहात, दुसरीकडे तुम्ही शालेय भांडारचे प्रमुख आहात. त्या पद्धतीने तुमची भाषाही बदलणार आहे. म्हणून हे एकदा नक्की करून बघा. मुलांनो, आता आपला सगळ्यात आवडता विषय तो म्हणजे निबंध. निबंध लिहिताना कुठल्या विचारांनी निबंध लिहावा, कुठल्या पद्धतीने निबंध लिहावा हे फार महत्त्वाचं आहे. निबंधाच्या विषयाचा एकदम सुरुवात कधीच करू नये. मी तुमच्यासमोर हा जो माइंड मॅप ठेवलेला आहे त्या अनुषंगाने निबंध लिहावा. म्हणजे निबंधाची एक प्रस्तावना असावी. त्या निबंधाचा जो विषय दिलेला आहे त्या प्रस्तावनेनंतर तो विषय सुरू करावा. त्या विषयाबद्दलचे तुमचे जे विचार असतात ते थोडक्यात मांडावेत आणि निबंधाचा समारोप करावा. समजा कुठल्या माळेला सुरुवातीला आणि अंताला नीट गाठी मारल्याने तर काय होतील, सगळे मोती विखरून जातील. त्या पद्धतीनेच प्रस्तावना आणि समारोप छान लिहिली तर तुमचा निबंधही सुरेख पद्धतीने उठून येतो. त्यामुळे विषयाला साक्षात सुरुवात करण्याच्या आधी विषयाबद्दलची प्रस्तावना आणि तुमचे विचार आणि मग समारोप हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. समजा प्रदूषण हा विषय निबंधाचा असेल तर प्रदूषण हे फार वाईट असतं, प्रदूषणामुळे असं होतं तसं होतं, अशा डायरेक्ट सुरुवात करायची काहीच गरज नाही. एखादी छानशी घटना आल्या. आज सकाळी आईबरोबर जात असताना एक रिक्षा धूर उडवत माझ्यावरती गेली. प्रचंड खोकला आला. त्यावेळेस जाणवलं की हे प्रदूषण आपल्या आरोग्यासाठी किती घातक आहे आणि मग प्रदूषणाबद्दल लिहायला सुरुवात करा. ठीक आहे. समारोप करतानाही तुमच्या विचारांचा समारोप करा. म्हणून असं मला वाटतं की एक सुजाण आणि सजग नागरिक म्हणून प्रदूषण थांबवणं हे माझं कर्तव्य आहे. ह्याचा प्रचार मी माझ्यापुरताच न ठेवता समाजातही करेन. वेगळ्या वेगळ्या माध्यमातून लोकांनी प्रदूषण करू नये यासाठी मी विशेष काळजी घेईन. एवढ्या 4 ओळी सुद्धा समारोपाच्या पुरणार आहेत. त्यामुळे प्रस्तावना आणि समारोप तुम्ही कशा पद्धतीने करणार आहात ह्याचा विशेष विचार करा. समारोप करताना एखाद्या कवितेची पंक्तीही तुम्ही लिहू शकता. तुम्ही कवी असाल तर स्वतः तयार करून लिहा. 2 ओळी जरी तुम्ही लिहिल्या तरी सुद्धा तुम्ही प्रभाव टाकू शकाल. त्यामुळे प्रस्तावना आणि समारोप निबंधाचा खूप सुंदर पद्धतीने करा, म्हणजे निबंध तुमचा उठून दिसेल. दुसरी गोष्ट म्हणजे निबंध लिहिताना बरेचदा असं होतं की आपले विचार भरकटत जातात. गोगलगाईचा निबंध लिहायला सांगितल्यावरती तो निबंध कसा होतो माहिती का, आमच्या अंगणामध्ये एक गोगलगाय असते. ती गोगलगाय फार हळूहळू काम करते. माझी बहीणही तशीच हळूहळू काम करते. माझी बहीण अशी हळूहळू काम करते म्हणून माझ्या आईला माझी बहिणीचा खूप म्हणजे गोगलगायीने सुरुवात केलेला निबंध आपला कुठे सुटला, इथे बहिणीपाशी येऊन थांबला. म्हणून विचारांना एक प्रकारचा ओघ असणं, त्याला एक प्रकारचं दोन्हीमध्ये संबंध असणं फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे 2-3 निबंध अशा पद्धतीने लिहून बघा. प्रस्तावना आणि विषय यांच्यामध्ये संबंध असणं गरजेचं आहे. विषय आणि तुमचा विचार ह्याच्यामध्ये संबंध असणं गरजेचं आहे. समारोप आणि तुमच्या विचार ह्याच्यामध्येही संबंध असणं गरजेचं आहे. सो अशा पद्धतीने एकमेकांशी संबंधित असलेले हे 4 मुद्दे लक्षात ठेवून निबंध लिहा. मुलांनो, आता आपण बघणार आहोत की उपयोजित लेखनावरती आपल्याला कुठल्या पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. तुम्ही इथे बघू शकता की आपल्याला निवेदन वाचून कृती सोडवा असा एक प्रश्न दिला गेलेला आहे. निवेदन काय आहे तर एके ठिकाणी सुवर्णसंधी मराठी भाषा 15 आहे आणि इथे एक सुलेखन कार्यशाळा आयोजित केली गेलेली आहे आणि तुम्ही विद्यार्थी प्रतिनिधी आहात. तुमचं नाव सुद्धा इथे दिलेलं आहे आणि त्या नात्याने तुम्हाला शाळेतील वर्ग 10वीच्या विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यासाठी कार्यशाळा ह्यांची आयोजकांना विनंती करणारं पत्र लिहायचंय किंवा सुलेखन कार्यशाळेत तुमचे वर्ग मित्रमैत्रिणींनी विशेष प्रावीण्य मिळालं याबद्दल अभिनंदनाचं पत्र लिहायचं आहे. दोन्ही पद्धतीच्या पत्र प्रकारामध्ये तुमचा विषय वेगळा राहील.
बरोबर आहे की नाही? इथे तुम्हाला कोणाला उद्देशून पत्र लिहायचं आहे, तर इथले अक्षर पुस्तकालयाचे जे मुख्य आहेत त्यांना पत्र लिहायचे. त्यामुळे प्रति हे बदलेल, हो की नाही? म्हणजे आयोजक, प्रति आयोजक अक्षर पुस्तकालय राजापेठ अमरावती हे प्रतिमध्ये येईल, हो की नाही? म्हणजे या पद्धतीने कोणाला पत्र लिहायचं आहे, कशासाठी पत्र लिहायचं आहे, याचा सगळा आराखडा त्या प्रश्नामध्ये असतो. त्यामुळे पत्र लिहिताना नेहमी प्रश्न अतिशय शांतपणे वाचा. कोणाच्या नावाने पत्र लिहायचंय, कुठे लिहायचंय? आता इथे अमरावती आहे, आपण कुठे आहोत? आपण आहोत रोह्यामध्ये. अमरावती डोक्यात ठेवून तुम्हाला लिहायला लागणार आहे. डोक्यात रोह्या असतं आपलं अशा वेळेस. सो हे डोक्यात ठेवा. त्यामुळे अतिशय शांतपणे हे वाचा. कुठला पत्ता दिलाय, तुमचं नाव काय म्हणून तुम्हाला लिहायचं आहे, हे सगळं नीट वाचून मग पत्रलेखनाचा प्रश्न लिहायला सुरुवात करा. अजून एखादा प्रश्न आपण बघूयात. यासाठी आपल्याला वनश्री कारंजा रोड वाशिम इथे आपल्याला हे पत्र लिहायचंय. त्यांनी एक जाहिरात दिलेली आहे, ती जाहिरात अतिशय शांतपणे वाचायची आहे. आणि एक पर्यटक या नात्याने व्यवस्थापकांना पत्र लिहायचंय आणि दुसरं पत्र विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने लिहायचं आहे. काय पत्राचा विषय असणार आहे, कुणाला आपल्याला पत्र लिहायचं आहे, हे अतिशय महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे परत एकदा सांगते, उपयोजित लेखन करत असताना प्रश्न अतिशय शांतपणे वाचा. आता पुढचे उपयोजित लेखन बघूयात. सारांश लेखनासाठी बघा, इथेही तसंच सांगितलंय जे मी तुम्हाला अभ्यासाचा प्रकार सांगितलाय की अपठित गद्य उतार्याचा सारांश 1/3 तुमच्या शब्दात लिहा. तुम्ही अशा पद्धतीने धडाचा सारांश लिहायला लागला तर तुम्हाला सारांश लेखन अजिबातच अवघड जाणार नाहीये. चला आता जाहिरात लेखनाबद्दल बघूयात. आपल्याला शब्दांवरून जाहिरात तयार करायची आहे. ताजा भाजीपाला, सेंद्रिय पद्धतीचा वापर, सर्व फळांची उपलब्धता, घरपोच सोय, ऑनलाईन बिल देण्याची सोय, ग्राहकाचं समाधान, हे सगळे शब्द तुमच्या जाहिरातीत आले पाहिजे. म्हणजे चित्र काढू नका बरं का. परत एकदा छान शब्दांचा वापर करा, त्याला काहीतरी छान त्या ह्याला नाव द्या आणि अशा पद्धतीने या सगळे शब्द तुमच्या जाहिरातीत येतील अशी सुंदरशी जाहिरात तयार करा. नंतर एक ज्ञानश्री दूध डेअरी आणि ड्रायफ्रूट विक्रेते ह्यांचा पत्ता तुम्ही स्वतः तयार करू शकता. पण ह्या सगळ्या गोष्टी, हे जे शब्द सांगितलेत किंवा जाहिरातीमध्ये जे काय सांगितलं गेलेले, आता तर इथे शब्द आहेत, काय काय जाहिरातीमध्ये तुम्हाला फोन नंबर, ईमेल, सूट असेल तर ती सूट कधीपासून कुठपर्यंत आहे त्याचं आहे, असं सगळं दिलेलं असेल. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी तुमच्या जाहिरातीमध्ये आल्यात की नाही हे वारंवार तपासून बघा. ही एक अशी जाहिरात आहे की जिचं पुनर्लेखन आपल्याला करायचंय. तर तुम्ही कसं याचं पुनर्लेखन कराल? म्हणजे अशा पद्धतीची जाहिरात सुद्धा लिहू नका जशी इथे दिलेली आहे, की ती जाहिरात मनात भरायला पाहिजे ना. त्यामुळे ती जाहिरात मनात भरण्यासाठी आपण काय करू शकतो, मग ती त्या पद्धतीने. तर इथे गंमत काय झाली आहे बघा बरं, की घरच्या जेवणाची आठवण येते, मग एकदा आम्हाला अवश्य भेट द्या. हे आपलं समजा अगदी सुरुवातीचं वाक्य झालं, तर रूपराव शिंदे खानावळ हे मोठ्या अक्षरात असायला पाहिजे ना, ते इथे नाहीच आहे. ते हे मोठ्या अक्षरात असणं. मग एकदा अवश्य भेट द्या हे कुठे असायला पाहिजे? मग तुमच्या मनासारखं घरगुती जेवण, घरच्यासारखीच चव, स्वच्छतेची हे एका लाईनीमध्ये, एका ठिकाणी, एका चौकटीत असायला पाहिजे. मग या पद्धतीने आपण कसं ते करू शकतो, कुठल्या कुठल्या गोष्टींना चौकटी करू शकतो, या पद्धतीने विचार करून जाहिरात करा. त्यामुळे अशा पद्धतीची जाहिरात अजिबात तयार करू नका. ही अजिबात आकर्षक जाहिरात नाहीये. त्यामुळे ही जाहिरातीचं पुनर्लेखन एकदा करून बघा. त्यानंतर आहे बातमी लेखन. बातमी लेखन करताना जे मुद्दे मी तुम्हाला सांगितले होते त्या मुद्द्यांचा विचार करून तुम्हाला बातमी लेखन करायचं आहे. कुठे झालेलं आहे? जनता गर्ल्स हायस्कूलमध्ये, शेंदूरजना घाट इथे. काय झालेलं आहे? तर जागतिक महिला दिन साजरा झालेला आहे, तर त्याची तुम्हाला बातमी तयार करायची. इथे फक्त कुठे झाला आणि काय साजरा झाला एवढंच दिलेलं आहे. कधी कधी प्रश्नांमध्ये तारीख असते, दिनांक दिलेले असतात, जागा दिलेली असते, प्रमुख पाहुणे कोण आहेत ह्यांचं नाव असतं. या सगळ्या गोष्टींचा उल्लेख तुमच्या बातमीमध्ये येणं गरजेचं आहे. त्यामुळे या पद्धतीने विचारपूर्वक ती बातमी तयार करा. त्या सगळ्यांचा उल्लेख आलेला आहे की नाही हे वारंवार बघत राहा. त्याच्यानंतर कथालेखन आहे. मुद्द्यांच्या आधारावरती कथालेखन करणं, कथेचा उत्तरार्ध लिहिणं, पहिलं दिलेलं शेवट दिलेला आधीचा लिहा. त्याच्यानंतर हा एक प्रकारे किंवा शीर्षकावरून कथालेखन करणं. एकी हीच बळी, ऐकावं जनाचं करावं मनाचं, हे शीर्षकावरून कथालेखन करणं. अशा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपल्याला कथालेखन करायचं. मग निबंध. आता निबंधात देतानाच आपल्याला असं वैचारिक लेखन या पद्धतीने दिलेलं असतं, पण परत एकदा सांगते, त्यांच्यामधली जी कनेक्टिव्हिटी, एकमेकांमधले संबंध जो आहे ते संबंध जोडण्याचा नक्की प्रयत्न करा. सो कृती इथे दिलेली आहेत,
आणि आपली ही दिलेली कृती आणि तुम्हाला मी जे सांगितली होती प्रस्तावना, विषय, तुमचे विचार आणि समारोप, ह्याचा दोन्हीचा मेळ घालून निबंध लिहिण्याचा प्रयत्न करा. करोना महामारीचं संकट म्हणजे करोना महामारीची सुरुवात तुम्ही कशी कराल, काय पद्धतीने त्याची प्रस्तावना कराल, मग करोना महामारीबद्दल म्हणाल, मग संकटाची व्याप्ती, हा सगळा ॲक्च्युली झालाय विषय करोनाच्या संकटाचा, की त्याच्यामध्ये महामारीबद्दल लिहाल, संकटाची व्याप्ती लिहाल, त्याचे चांगले परिणाम काय झाले, त्याच्यातनं काय आपण शिकलो, दुष्परिणाम काय झाले, त्याचा उगम कुठे होता, हे सगळे ते विषय झाले. त्या विषयावरती तुमचे पण विचार असतील आणि मग नंतर समारोप पण असेल. तर ह्या सगळ्याचा विचार करून निबंध लिहिण्याची रादर तुम्ही सवय करायला लागा. आता वैचारिक निबंधाप्रमाणे आत्मकथनपर निबंध सुद्धा आपल्याला लिहायचे आहेत. तिथेही लिहिताना आपल्याला प्रस्तावना, विषय, माझे विचार आणि समारोप हे महत्वाचं आहे. त्यामुळे मी एसटी बोलतीये लिहिताना सुद्धा प्रस्तावना करा ना काहीतरी, मग हा विषय मांडा, मग त्याच्यावरती तुमचे विचार, एक एसटी म्हणून पण तुमचे विचार असू शकतील ना. म्हणजे गेले अनेक वर्ष मी अशा पद्धतीने सेवारत आहे, लोकांची सेवा करताना मला खूप छान वाटतं आहे, हे विचार असू शकतात एसटीचे, ते लिहा आणि मग समारोप करा. मुलांनो, प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपाप्रमाणेच आपण त्याचा अभ्यास कसा करायचा ते बघितलं, पण परत एकदा आज आपण प्रश्नपत्रिका कशी असणार आहे ह्याच्याबद्दल विचार करणार आहोत. गद्य विभाग, पद्य विभाग, स्थूल वाचन, व्याकरण, उपयोजित लेखन हे सगळे मिळून आपली प्रश्नपत्रिका तयार करणार आहेत. गद्य विभाग, पद्य विभाग, स्थूल वाचन आणि व्याकरण याला आपल्याला किती वेळ लागतोय त्याप्रमाणे आपल्याला उपयोजित लेखनाचा सुद्धा वेळ द्यायचा आहे. त्यामुळे वेळेचे नियोजन फार महत्त्वाचं आहे. वेळेचं नियोजनाच्या कडे जाण्याच्या आधी आपण प्रत्येक विभागात आपल्याला काय विचारलं जाणार आहे त्याच्याबद्दल बघूयात. गद्य विभागामध्ये 2 पठित उतारे असणार आहेत आणि 1 अपठित उतारा असणार आहे. त्यात आपल्याला उतार्यावरती आधारित कृती करणं, व्याकरणाचा एक प्रश्न आणि स्वमताचा प्रश्न असणार आहे. उतार्यावरती आधारित आपण 2 कृती करणार आहोत. या कृती करत असताना काय पद्धतीचा विचार करायचा आहे ह्याच्या आधीच मी तुम्हाला सांगितलंय. 2 पठित उतारांचा जेव्हा आपण अभ्यास केलेला असतो तेव्हा अपठित उतारा वाचणं आणि त्याच्यावरची कृती करणं याला आपल्याला वेळ लागत नाही, कारण की आपल्या मेंदूला अशा पद्धतीने विचार करायची आपण आधीच सवय लावून ठेवलेली असते. त्यामुळे 2 धड्याचा अभ्यास या पद्धतीने जेव्हा तुम्ही करता तेव्हा 1 अपठित उतारा या पद्धतीने करणं तुम्हाला पेपरच्या वेळेस नक्कीच अवघड जाणार नाहीये. पद्य विभागामध्ये आपल्याला कवितेवरती आधारित कृती आहे आणि कवितेसंबंधी काय कृती आहे, म्हणजे आपल्याला कवितेचं नाव, कवयित्रीचं नाव, तिचा काव्यसंग्रह, विषय, त्या कवितेची आवडलेली ओळ, आवडण्याचं किंवा न आवडण्याचं कारण आणि ओळींचं रसग्रहण, अशा पद्धतीने आपल्याला कवितेचा अभ्यास करायचा. आणि हे कसं करायचं याबद्दल आपण सविस्तर आधीच्या आपल्या विभागामध्ये बोललेलो आहोत आणि याच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला येणार आहेत. त्यामुळे तुमच्या शब्दांमध्ये जेव्हा तुम्ही लिहायला सुरुवात कराल हे काहीच तुम्हाला अवघड जाणार नाहीये. स्थूल वाचनामध्ये 3 प्रश्न असतील, याबद्दल मी तुमच्याशी बोललेली आहे. तुम्हाला हेही सांगितलंय की ते 3 प्रश्न प्रत्येकी 3 अंकाचे, 3 मार्कांचे असतात. त्यामुळे त्या प्रश्नांना प्रस्तावना आणि समारोप असणं फार गरजेचं आहे आणि स्थूल वाचनाचा अभ्यास देखील धड्यांप्रमाणेच करा. व्याकरणामध्ये कुठल्या पद्धतीचे प्रश्न असतात, त्यांचा अभ्यास कसा करायचा याबद्दल आपण सविस्तर बोललो. तरी एकदा समास, अलंकार, वाक्य रूपांतरांमध्ये आपल्याला रचनेच्या आधारे वाक्य आणि अर्थाच्या आधारातली वाक्य ह्यांची रूपांतरं करायची. पण हे करताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे, कुठेही वाक्याचा अर्थ बदलता कामा नये. तुम्ही रूपांतर करताना वाक्याचा अर्थ जसाचा तसा राहणं गरजेचं असतं. हा एक थंब रूल आहे, हा लक्षात ठेवा. सामान्य रूप, वाक्प्रचार, शब्दसंपत्ती, विरामचिन्ह, लेखन नियम ह्याबद्दल आपण सगळ्याबद्दल सविस्तर बोललेलो आहोत. व्याकरणात तुम्हाला हे सगळं येणार आहे. पत्रलेखन, बातमी लेखन, कथालेखन, प्रसंग लेखन, आत्मवृत्त लेखन याच्याबद्दल उपयोजित लेखनामध्ये आपण अगदी सविस्तर बघितलं आहे. पण या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, परत एकदा सांगते, महत्त्वाची गोष्ट आहे की प्रश्न समजून मग लिहा. प्रश्नात सांगितलेले मुद्दे तुमच्या लेखनात आलेत की नाही हे वारंवार तपासून बघा. आता वेळेचं नियोजन. मान्य, मला 3.5 तास आपल्याला मिळणार आहेत असं आत्ता कळतंय की मुलांना जास्त वेळ दिला जाणार आहे, पण 3.5 तास लिहिणं ते सुद्धा कमी पडतं आपल्याला जेव्हा आपल्याकडे वेळेचं नियोजन नसतं. मग वेळेचं नियोजन करायला आपल्याला काय करायला लागेल, तर सराव करताना पहिला पेपर वेळ न लावता सोडवा. ठीक आहे. फक्त हे करताना एक लक्षात ठेवा, प्रत्येक विभागाला तुम्हाला किती वेळ लागला हे नमूद करून ठेवा. म्हणजे गद्य विभागाला तुम्हाला किती वेळ लागला, पद्य विभागाला किती वेळ लागला हे तिथे वरती लिहून ठेवा. तुम्ही 5 तास पेपर लिहिलात तरी काय हरकत नाहीये माझी, पण प्रत्येक विभागाला सोडवताना तुम्हाला किती वेळ लागला ते लिहून ठेवा.
मग त्याच्यानंतर हा विचार करा की तुम्हाला हा वेळ का लागला असेल. म्हणजे उतारा वाचून प्रश्न लिहिणं या फक्त कार्याला समजा मला अर्धा तास लागत असेल, पाऊण तास लागत असेल, तर तो अर्धा तास पाऊण तास मला का लागला असेल याचं विश्लेषण करा. मग धडा नीट वाचला गेला नाहीये का, प्रश्न मला नीट समजला नाहीये का, धडा नीट कळला नाहीये का, याबद्दल थोडा विचार करा. आणि मग त्याच्या आधाराने पुन्हा एकदा तो पेपर सोडवून बघा आणि आता मात्र तो 3 तासात सोडवता येतोय की नाही याच्याकडे विशेष लक्ष द्या. आता बरेचदा असं होतं की उपयोजित लेखनालाच आपल्याला जास्त वेळ लागतो आणि खरंच तुम्ही त्यासाठी जास्तीत जास्त वेळ द्यावा अशी आमची देखील इच्छा आहे. कारण की बाकीच्या गोष्टी तुम्हाला आधीच माहिती आहेत. धडा माहिती आहेत तुम्हाला कविता माहिती आहेत, तुम्हाला व्याकरण काय येणार आहे ते माहिती आहे, तुम्हाला स्थूल वाचनाचे धडे माहिती आहेत. मग त्याच्यासाठी जास्त वेळ का घालवायचा आहे. उपयोजित लेखनाबद्दलचे प्रश्न तुमच्या समोर ऐनवेळेस येणार आहेत. ते प्रश्न वाचून घेणं, ते प्रश्न समजून घेणं आणि त्याप्रमाणे लेखन करणं या गोष्टीला जास्त वेळ लागणार आहे. त्यामुळे उपयोजित लेखनाला जास्तीत जास्त वेळ कसा देता येईल याचं नियोजन आत्तापासून सुरुवात करा. आणि ते नियोजन करायला या पद्धतीने पहिला 1-2 पेपर तरी सोडवून बघा. लागले 5 तास हरकत नाही, पण मला वेळ का लागला ह्याचं विश्लेषण करा. तुम्हाला कळत नसेल तर तुमच्या शिक्षकांना विचारा की मला हा प्रश्न सोडवताना वेळ लागला, मला हा धडा नाही कळला, मला ह्याच्यातला हा शब्द नाही कळले, हे विचारा. आत्ताच वेळ आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, प्रश्नपत्रिका लेखन करताना एक गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे आणि ती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की तुमच्या उत्तरपत्रिका तुमचे शिक्षक तपासणार नाहीत. ते तपासायला दुसरीकडे जाणार आहेत. त्यामुळे परीक्षा त्यांची घेऊ नका. एका विभागाचा प्रश्न नंबर 1 एका पानावरती, मध्येच दुसरा विभाग आलाय, मग त्याच्यानंतर दुसऱ्या विभागाचा पहिला प्रश्न तिसऱ्याच पानावरती, असे जबरदस्त वेगळ्या वेगळ्या पानांवरती एका विभागाचे प्रश्न लिहिणं करू नका. एक विभाग पूर्णपणे सोडवा. प्रश्नसंख्या व्यवस्थित लिहा. परतदा सांगते, थर्ड पार्टी चेकिंग असताना विशेष लक्षपूर्वक सगळ्या गोष्टी लिहा. परीक्षा तुमची आहे, परीक्षकांची नाही. तुम्ही प्रश्नाचं उत्तर कुठे लिहिलं आहे त्यांना शोधायला लावू नका. त्यांच्यावरती स्वतःचा प्रभाव टाकणं हे सगळ्यात महत्त्वाचं तुमचं काम असणार आहे. तुमचं अक्षर चांगलं असायला पाहिजे, तुमची लेखन पद्धत चांगली असायला पाहिजे. म्हणून मी प्रत्येक वेळा सांगते की स्वमत लिहिताना धड्याची एखादी ओळ, त्या धड्याचा विषय एखाद्या ओळीत मांडणं गरजेचं आहे. निबंध लिहिताना प्रस्तावना समारोप गरजेचा आहे. स्थूलवाचनाचा प्रश्न लिहिताना समारोप करा आठवणीने. हे सगळं का सांगतेय, कारण की उत्तरपत्रिका तपासणारे शिक्षक तुम्हाला ओळखणारे नाहीयेत. तुमचं पेपर, तुम्ही लिहिलेली जी उत्तरपत्रिका आहे हे तुमचं व्यक्तिमत्व आहे त्यांच्यासाठी आणि त्याचा प्रभाव पाडणं गरजेचं असेल तर छान अक्षरामध्ये व्यवस्थित प्रश्नसंख्या लिहून एक विभाग एके ठिकाणी अशा पद्धतीने अतिशय सुंदर उत्तरपत्रिका लिहा. उत्तरपत्रिका तपासताना त्या परीक्षकाला आनंद वाटायला पाहिजे की वा, या मुलाने किती छान उत्तरपत्रिका लिहिलेली आहे असा विचार करून उत्तरपत्रिका लिहा. चुका टाळण्यासाठी पाठ्यपुस्तकातल्या 113 पान क्रमांकावरती काही शब्द दिले आहेत ते एक 2-2दा नक्की लिहून बघा. काही जे नियम असतात ते काही नियम नक्की लक्षात ठेवा. जसे शेवटचे इकार उकार दीर्घ असतात, उच्चाराप्रमाणे लेखन असतं आणि लेखनाचा सराव कराच. मोठ्यांदी वाचणं, सस्वर वाचणं आणि लेखन करणं हे चुका टाळण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे. मुलांनो, आत्तापर्यंत आपण बघितलं की अभ्यास कसा करायचा आणि प्रश्नपत्र कसं सोडवायचं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, प्रश्न समजून घ्या आणि मगच त्याचं उत्तर लिहा. हे मी उपयोजित लेखनाच्या वेळेस सुद्धा तुम्हाला सांगितलंय. प्रश्नात काय विचारलं गेलं हे आधी समजून घ्या आणि मगच उत्तर लिहायला सुरुवात करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे वेळेचं नियोजन. मुलांनो, जे 3 तास म्हणजे तुम्हाला आता 3.5 तास मिळणार आहेत ते फक्त विचार करण्यासाठी नाही आहेत हे लक्षात ठेवा. त्यात लेखनावरती जास्त जोर द्या. म्हणजे काय तर मुलांना उपयोजित लेखनाचे विषय आपल्याला तत्क्षणी त्या प्रश्नपत्रातनं कळतात, पण आपले धडे, कविता या सगळ्यांबद्दल आपल्याला आधीपासूनच माहीत असतं. म्हणूनच त्याबद्दल आधीच विचार करून ठेवा. त्याची उत्तरं आधीच तयार करून ठेवा. व्याकरण आधीच सोडवून ठेवा. त्याचा अभ्यास नीट करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला उपयोजित लेखनासाठी जास्तीत जास्त वेळ परीक्षेत देता येईल. नियोजन असं करा की विचार करून लिहायला उपयोजित लेखनाला तुम्हाला व्यवस्थित वेळ पुरेल. म्हणून प्रश्नपत्राचा सराव खूप महत्त्वाचा आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं टाइम टेबल. तुमचा अभ्यास कसा पूर्ण करणार आहात याची एक रूपरेखा तयार करा.
तुम्ही धडे कधी पूर्ण करणार आहात, सरावाचे पेपर कधी सुरुवात करणार आहात, या सगळ्याचं एक व्यवस्थित नियोजन करा आणि नियोजनबद्ध पद्धतीने पुढचे 2 महिने काम करा. कारण की हे नियोजन आपल्याला पुढच्या आयुष्यातसुद्धा खूप महत्त्वाचं असतं. मुलांनो, भाषा आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आपल्या विचारांची अभिव्यक्ती, आपल्या भावभावनांची अभिव्यक्ती आपण भाषेच्या माध्यमातून करतो. म्हणून भाषेकडे दुर्लक्ष करू नका. त्याचा अभ्यास व्यवस्थित करा. तुमच्या येणाऱ्या पुढील आयुष्यासाठी, तुमच्या वाटचालीसाठी आमच्या सर्वांकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.